व्यक्तीचा आणि आत्म्याचा मातीशी संबंध जोडणे हा मुख्य धागा पकडून देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये केलेला प्रयोग म्हणजे जीवन परिवर्तन केंद्र म्हणजे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर याची उभारणी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे करण्यात आली आहे. स्वर्गीय उर्मिला कराड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर म्हणजेच LTCचे उद्घाटन गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे असतील, अशी माहिती LTCचे संकल्पक आणि निर्माते डॉक्टर राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस, डॉक्टर दत्ता दंडगे आणि डॉक्टर श्रुती निगुडकर उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर राहुल कराड म्हणाले, LTCच्या उद्घाटन प्रसंगी पतंजली योगपीठाचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु बाबा रामदेव आणि महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आणि राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डी रंजन सोधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शेती आणि प्रकृती, शारीरिक स्वास्थ्य आणि खेळ, संघ निर्माण आणि नेतृत्व, देशभक्ती आणि राष्ट्र निर्माण, अध्यात्म आणि शांती या 5 स्तंभांवर आधारित या केंद्रामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक, बौद्धिक, मानसिक आरोग्य जोपासण्याबरोबरच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचा हा शैक्षणिक क्षेत्रातील मैलाचा दगड असलेला प्रयोग आहे. सशक्त भारत आणि विश्वाच्या निर्मितीसाठी प्रत्येक युवकामध्ये परिवर्तन घडवण्याचे मुख्य लक्ष्य निर्धारित करून पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील बोरीबेल या ठिकाणी 150 एकरपेक्षा अधिक कार्यक्षेत्रामध्ये या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच आत्मशोधासाठी मदत करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी परिसंस्था आहे. आत्म्याचा मातीशी संबंध जोडणे या तत्वावर आधारित ही संकल्पना आहे. या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दिले जाणारे प्रशिक्षण हे अनुभवाधारित असेल. जीवनातील प्रत्यक्ष आव्हाने समजून घेऊन त्यावर आधारित म्हणजे समस्या आधारित शिक्षण दिले जाईल. देशाचा सजग नागरिक बनण्यासाठी आणि पर्यावरणाभिमुख शिक्षण दिले जाईल. आधुनिक जगात प्रत्येक व्यक्ती हा मोबाईल आणि सोशल मीडियाच्या प्रभावाखाली असून तो अत्यंत गतिमान जीवनशैली व्यतीत करत आहे. त्यामुळे रोजच्या जीवनात ताणतणाव निर्माण झाला आहे. या सेंटरमध्ये किमानता हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असून येथे साधी राहणी, अनावश्यक गोष्टी कमी करून किमान अत्यावश्यक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्यास शिकवले जाईल, असेही राहुल कराड यांनी यावेळी नमूद केले. आणि 12 तारखेला याचं उद्घाटन शिवराज सिंह चौहान जी आपले ॲग्रिकल्चर मिनिस्टर, पुन्हा स्वामी रामदेवजी, अध्यात्म आणि स्पिरिच्युअलिटीचा जो कॉम्पोनंट आहे त्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ॲग्रिकल्चरचाही पिलर आपण विद्यार्थ्यांना शिकवतो. त्याच्या ह्याच्यातनं शिवराज सिंह चौहान साहेबांना मला असं वाटतं की एक कमिटेड असा राजकीय व्यक्ती आणि स्वतः देशाचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर त्यांनी यावं. आणि आत्ताच नुकत्याच ज्या उपमुख्यमंत्री झाल्या सुनेत्राजी पवार त्या आपण त्याला येणार आहेत. धीरज सेठ ते जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ सदर्न कमांडचे आहेत आणि रंजन सोधी म्हणून अर्जुन अवॉर्ड विनर आणि खेलरत्न दोन्ही अवॉर्ड त्यांना, कारण स्पोर्ट्स करण्याचं म्हणून त्या उपक्रमाशी रिलेटेड सगळ्या लोकांना इथं बोलवलेलं आहे आणि लोकलचे राजकीय लोक बाकी काही पुणे असतील. पण सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला असं वाटतं की हा प्रयोग पूर्ण भारतामध्ये हायर एज्युकेशनमध्ये प्रोपगेट झाला पाहिजे. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर म्हणजे ही सगळी मुलं की 500-500च्या बॅचमध्ये तिथं जाणं आणि हे 500 पिलर मुलांमध्ये ज्या पद्धतीनं आपण तिथं त्या प्रोसेसमधून मुलं जातात. सेकंड इयरला अतिशय थॉटफुली, वाय सेकंड इयर, वाय नॉट फर्स्ट इयर, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही वाय नॉट थर्ड इयर, वाय नॉट लास्ट इयर. तर अनेक गोष्टी अकॅडमिक प्रोग्राममध्ये आपण घातलेल्या आहेत. पण अंडर ग्रॅज्युएटचं हे 19 वर्षाचं वयसुद्धा फार महत्त्वाचं वय वाटतं आम्हाला. आणि ही मुलं सगळी ते आर्मीचे कपडे घालून तर काही मुलं तर कपडेच काढत नाहीत त्यांना, कारण आणि प्रामुख्याने हे माझ्या डोक्यामध्ये तुला गव्हर्नमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही सोसायटल ट्रान्सफॉर्मेशन आणि देशभक्तीची जी काही भावना, तर मी राजनाथ सिंग साहेबांना हा विषय बोललो होतो 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी, किंवा NCC भारतामध्ये 4.5 कोटी मुलं 12वीच्या पुढची हे होतात. तर आपण NCC कंपल्सरी केली पाहिजे. तर माझी मनापासून भावना की 4.5 कोटी मुलं भारतामध्ये, तर त्यांना खूप तो विषय आवडला. मला सेकंड टाईम मला त्यांनी परत बोलून घेतलं तर त्यांनी त्यांचे कन्सर्न सांगितले बजेटच्या विषयी, सरकारच्या प्रायोरिटी, ध्येय धोरणं. आणि म्हणजे सर एवढी मोठी देशामध्ये क्रांती होईल की 4.5 कोटी मुलं 12वीच्या पुढची जर NCCच्या माध्यमातून तो आर्मीचा ड्रेस, कारण आपली सगळी चाल बदलून जाते. आर्मीचा कपडे जर जेव्हा तुम्ही घालता
तुमचं बॉडी पोश्चर, तुमचं सायकॉलॉजी. तुम्ही आता मी हे कपडे घालतो, इथंच टी शर्ट घालून समजा मी काहीतरी फ्लॅम्बॉयंट असं जर घालून बसतो तुमच्याकडे, तर मनाची स्थिती वेगळी आहे. तर तिथं काही मुलं ते कपडेच काढत नाही सर. आम्ही सगळ्यांना ते कपडे देतो. ते सगळे कपडे इमॅजिन करू शकाल की तुम्ही हा एफर्ट इम्प्लिमेंट करणं किती. इन्फ्रास्ट्रक्चर हा गोष्ट फार गौण आहे, पण हा इम्प्लिमेंट करण्यासाठी त्या पॅरेंट्सच्या, त्या विद्यार्थ्यांच्या कशा मिटिंग घेऊन त्यांचं ओरिएंटेशन ह्या वयाच्या मुलांचं, तुमच्या 12-14 वर्षाच्या मुलाच्या घरातला 16 वर्षाच्या मुलाचा फोन तुम्ही काढून दाखवा. चॅलेंज आहे माझं तुम्हाला. त्यांनी कुणी तुमच्या मुलांना, तुमच्या नातेवाईकांना फोन तुम्ही दिला असेल. पण समूहाची पण एक जादू आहे साहेब. समूहाची सुद्धा जादू आहे. आपण एकत्र बसून आपण आपली सायकॉलॉजी वेगळी, एकटा माणूस बसतो तेव्हा सायकॉलॉजी वेगळी तुमच्या लक्षात. तर त्याच्यामुळे मुलं पियर प्रेशरने बाबा ये भी कर रहे, ये भी कर रहे, वो भी कर रहे, तो मैं भी करूँ. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.